महादेव मंदिर त्याला सुद्धा निधी आपल्याला टाकायचं. तिथं काय ते मध्ये काल तुमचा गोंधळ थोडा झाला होता, पण आम्ही सारी त्याच्या पाठीमागं तुमच्या पाठीमागं ठाम आहे, काळजी करू नका. लक्षात घ्या, लोकांना वाटलं की युटीने पैसे, युटी सरांनी काही पैसा वाटला नाही. लोकांना वाटतं की लय पैसा वाटला, काय नसता, कालवा नसता. आपण कुणाच्या हे वाळल्या पाळव्या पाचोळ्या काम म्हणजे पाय देत नाही, पण आपल्यावर जर कोणी पाय दिला तर मग आपण सोडत नाही. एवढं चेहरा आले तर नाही, सारं राजकारणातला एक किडा येतं. बंडखोरी भानगडच नाही. काय सांगतील दोघं नेतं, या तालुक्याचं दोघं नेतं जी सांगतील ते आपण ठरवायचं. मला जर तालुक्यातलं नेतं म्हटलं तुम्ही थांबा, तुम्ही थांबलं पाहिजे सरकारने साहेब. आणि त्यांना फोन केले, हे मास्तर म्हणले कर्ज बाजार आहे, ह्याला काय म्हणले काय नाही म्हणले, लय फरकान पडते काय असं नाही. ज्यावेळी निवडून आले तेव्हा त्या मित्राला मी म्हटलं त्याला फोन करा आता, अरे ती मास्तर कर्ज बाजार निवडून कसं आलं नाही. 132 कोटीचा निधी अडीच वजापती टाकणारा महाराष्ट्रातला एक नवमी कोणाला वाटते का? आणि मी तर अडाणी माणूस, म्हणायची 10वी शिकले, मला त्यावेळी भारतात त्या आमचे मित्र आहेत तात्या म्हणले आता हे सभापती होऊन कसं कसं करायचं. हे तर जेवढं गडी बसल्यात का नाही की माझ्यापेक्षा पुढचं आहे. मला वाटत नाही मी नेता झालोय, शक्यच होणार नाही. कारण आमदार साहेबाच्या पाठीमागं आपल्याला लढायचं आहे. बापूसाहेबांचं त्यांचं व्याप आहे. नाहीतर दुसऱ्याच्या घरी मी हिंडायचो ना, आमचं कोंबड्या फस्त व्हायच्या. म्हणून मी आज ठरवले आपलं खुरड आधी पॅक करूया. म्हणजे आज खुरड्याचं मालक प्रत्येक गावात आलेत ना, त्यांनी जायचं कोंबडी आपली आत टाकायची, कुलूप लावायची, येलाची कोंबडी आत टाकायची, खुरड लावायची. ह्यासाठी आजची बैठक आहे. कसं करू, पाल तर करू, नाहीतर म्हणणार शेट म्हणल्यात न भूतो न भविष्य करतो, मी जाऊन झोपणार आणि मग माझा अवघड होईल. आणि कार्यकर्ता हा तर हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं कामाच आहे. या तालुक्यातल्या साऱ्या पुढाऱ्यांनी माझ्या आईच्या विरोधात माझी भण उभा केली, पण ह्या पुढाऱ्याने असं पंप घातला आमच्या दाजीला 5 लाख रुपये आणून टाकले. दाजी पण 5 लाख बैलांनी एरबडून गेलं. त्याला पण सुद्धा त्याला जळता जळणार पैसा. 2 पोरं डॉक्टर आहे, ती एक दुकानदार आहे, सारा या 5 लाख बैल. भाऊजी पण लागलं पळायला इकडं तिकडं. मग आम्ही आता ठरवलं, ज्या लोकांनी माझ्या गावामध्ये इलेक्शन लावलं त्यांच्या गावामध्ये मी आहे तोपर्यंत इलेक्शन लागलं. म्हणून या सरपंचाला मी फोडले. आज दिगंची शहरामध्ये महादेव मंदिरामध्ये आपल्या गटातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक लावायचं नियोजन आपण काल केलं. मी अमोलदादांना काल 4 वाजता फोन केला आणि थोड्या वेळेमध्ये तुम्ही एवढी सर्वजण ताकदीनं आला, त्याबद्दल तुमचं साऱ्यांचं मी मनापासून हृदयातून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण, मी आता नावं घेत बसत नाही, या कार्यक्रमाला सर्व तुम्ही जबाबदार नेते इथं उपस्थित असला. आणि बघितलं आपण आज दिवसभर आपण आटपाडी शहरामध्ये युटी सरांच्या पदग्रहणासाठी आपण उपस्थित होतो. तिथला कार्यक्रम झाला. तिथला कार्यक्रम झाल्यानंतर आमदार साहेबांनी खरसुंडीचा कार्यक्रम केला. त्यानंतर आपण आज दिगंजीचा कार्यक्रम करतोय. इथं मोहन भावांनी भाषण केलं, इथं जयवंतरावांनी भाषण केलं, इथं आता प्रवणदादांनी केलं, वाघमारेंनी केलं, आम्ही हरिनारायण आपलं थोडं शब्द केलं, अमोलदादानं पहिल्याच ह्याच्यात भाषण केलं. मी दादाला कालच म्हटलं होतं तुम्ही सुरुवात केली पाहिजे, आणि ती सुरुवात महादेव मंदिरातून, देवाचा देव महादेव, आणि महादेवाच्या मंदिरातून जी सुरुवात होते त्याला यश 100% असतं. म्हणून आपण इथे सुरुवात केली. नगरपंचायतची निवडणूक झाली. कुणालाच वाटलं नव्हतं की आटपाडी नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये येईल. पण कार्यकर्ता ज्या पार्टीचा जागृत असतो, ज्या पार्टीचा कार्यकर्ता ताकदीनं पळतो, ज्या पार्टीचा कार्यकर्ता विश्वासानं काम करतो, ती पार्टी केव्हाही मागं राहत नाही. आणि ती पार्टी फक्त भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता पळू शकतो हे आपण दाखवून दिलेलं आहे. जिल्हा परिषदची निवडणूक आहे, हे 2-4 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. आपला कार्यकर्त्याला जागा करायचं काम आपलं आहे. मग आपण ठरवलं की बाबा आपल्या इथं प्रत्येक प्रमुख बैठक घेऊया. पुन्हा उद्या करगणी गटाची बैठक आहे. करगणी झाली की परवा रविवारी पुण्याची बैठक आहे. पुण्याची बैठक झाली पुन्हा मग खरसुंडी गट आहे. खरसुंडी झाला की पुन्हा निंबोडी गट आहे. आपलं काम करत राहायचं. आणि काम करत असताना जो आपल्यासोबत येईल त्याला घेऊन काम करायचं. जो आपल्यासोबत नसेल त्याला तिथं सोडायचा आणि आपलं कामाला गाठ घालायची. त्यामुळं या दिगंची शहरामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय बापूसाहेबांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून, मी ज्यावेळी जिल्हा परिषदेला सभापती होतो त्यावेळी समाज कल्याणचा निधी मी या दिगंजी शहरासाठी
साऱ्यात जास्तीचा निधी टाकलेला आहे. आमदार साहेबांनी बघितलं, प्रत्येक समाजाचं प्रश्न सोडवायचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि आज भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ते करावं लागणार आहेत. देवाभाऊचं सरकार आहे. फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुम्ही बघताय या आटपाडी तालुक्याला आत्ताचा फंड 10 कोटीचा फंड आला आहे. 10 कोटीचा फंड म्हणजे कसा तुम्हाला मी सांगतो. ब्रह्मानंद प्रकरण 2.5 कोटीचा फंड आला आहे. बापूसाहेबांना तेवढाच फंड आला आहे, किंबहुना माझ्यापेक्षा बापूसाहेबांना जास्त आला असेल. पुन्हा मला 1 कोटीचा फंड आला आहे आणि राजेंद्र खरात साहेबांना फंड आला आहे. जुनं भाजप दादाने प्रत्येक जुना भाजपाला फंड दिला आहे. मोहन भाऊने आज ती सांगितलं आहे खचकोळगं तुमचं, पण जुन्या भाजपला सुद्धा फंड दिला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तालुक्यामध्ये आदरणीय चंद्रकांत दादाच्या माध्यमातून नियोजन कमिटीमधून आपल्याला 10 कोटीच्या आसपास निधी आला आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, आमदार जर आपला इथला नसले तरीसुद्धा आमदारापेक्षा जास्तीचा निधी आम्ही इथं खेचून आणायला यशस्वी ठरलो आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, आता जिल्हा परिषद आपल्याला लढवायची आहे. कोणीही इच्छुक असू द्या. आता इथं इच्छुक लई जण आहेत. इकडं पुजारी बसलेत, प्रवणदादा बसलेत, अनेक नावं मी काही सांगत नाही कारण पुन्हा तुम्ही करे. पण आम्ही असं केलं आटपाडीमध्ये बघितलं असेल, अध्यक्ष सारं इच्छुक नगराध्यक्षाचं सारं भाषण करतं. मग स्नेहजित पोतार होते, आमचे चंद्रकांत दोंडे होते, 6 जण इच्छुक होते आणि त्यांना साऱ्याला मी सांगितलं होतं उमेदवार कुणाला मिळू द्या, यात तुम्ही राहिलेल्या 5 जणांनी त्याचं काम करायचं. बरोबर आहे. तसं आबासाहेब, प्रवणदादा, उमेदवार कोणीही असेल त्याचं काम करायचं जबाबदारी आपल्या आहे आणि त्याला निवडून आणायचं आपण. आता काय साऱ्याला आपण इच्छुकाला उमेदवार देऊ शकत नाही. व जो उमेदवार समाजामध्ये चालणार आहे, ज्यानं समाजकार्य केलं आहे, ज्याचं लोकांशी संबंध आहेत, असा चांगला उमेदवार ज्यांनी लोकांसाठी काम केलेलं आहे, असा चांगला उमेदवार आपण शोधून काढायचा आहे. तुम्ही साऱ्यांनी ठरवायचं आहे. म्हणजे तुम्ही दोघांनी काम केलं नाही असं नाही, तुम्ही दोघं पण कामातलं आहे आणि फार इच्छुक आहेत. लोकांची यादी आहे आणि हे लागलेत. लोकांना बघताय की भारतीय जनता पार्टीमध्ये विश्वास लोक देऊन काम करायला लागलेत. मोहन भाऊनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले जिल्हा परिषद गटामध्ये 240 मतदान घेणारे मोहन भाऊ आहेत. पण मोहन भाऊनी पार्टीशी एकनिष्ठ राहिले आणि पार्टीशी एकनिष्ठ राहिल्यानंतर फळ काय मिळतं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलं. त्यामुळं एखाद्याला संधी मिळाली न मिळाली काही काळजी करू नका. कार्यकर्ता म्हणून जी काम करण्यात मजा आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यामध्ये नेता होऊन काम करण्यात मजा नाही. हे पहिल्या तुम्ही लक्षात घ्या. कार्यकर्त्याला फार ताकद आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बूथ एजंट असला तर त्याला डायरेक्ट कुठल्याही मंत्र्याला भेटायला मिळते. ही पहिलं आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता काम आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचं आहे का बाबा ना भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला जिल्हा परिषदचा सदस्य का करायचं आहे, भारतीय जनता पार्टीचा पंचायत समिती सदस्य आपल्याला काय करायचं आहे. इथं बघताय पालकमंत्री दादा आहेत, इथं बघताय राजकीय सत्ता भारतीय जनता पार्टीच्यामध्ये आहे, आपलं मित्रपक्ष आहेत आणि बघताय देशाचं सुद्धा सत्ता केंद्र भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. आपल्याला निधी आणायचा आहे. आता इथं आपल्याला पलीकडं स्वयंभू महादेव मंदिर, त्याला सुद्धा निधी आपल्याला टाकायचं. तिथं काय ते मध्ये काल तुमचा गोंधळ थोडा झाला होता, पण आम्ही सारी त्याच्या पाठीमागं तुमच्या पाठीमागं ठाम आहे, काळजी करू नका. महादेवाच्या मंदिरासाठी जर आपल्याला निधी टाकायचं आहे. जत आता बघताय ना, जत आपले हे दिगंचीसाठी तुम्हाला मला सांगायचं आहे, एवढी बाजारपेठ चांगली बाजारपेठ आहे आणि बाजारपेठ एवढी चांगली असताना बाजारपेठीमधल्या लोकांनी आमदार साहेबांच्या आणि बापूसाहेबांच्या माध्यमातून जी कामं आपल्याला मागितली बाजारपेठेतल्या लोकांनी, ती कामं द्यायची जबाबदारी आमची आहे. आदरणीय आमदार साहेबांचे, आदरणीय अमरशे बापूंचे आहे. आता जयदादा काय मला वाटतं आज येणार होती, पण काय झालं काय मला माहीत नाही, त्यासाठी आले गावाला गेले. आणि पुजारवाडीपासून आता गट नवीन तयार झाला आहे. जयवंतराव पहिले या गटाचे नेतृत्व करत होते, पण आता गट झाला. पुजारवाडी असेल, राजेवाडी असेल, लिंगवरे असेल, मला वाटतं पळसखेला असेल, आवळाई असेल, कवटोळे असेल, तुमची आमची ही पुजारवाडी आहे. आता पुजारवाडी नेत्याची पुजारवाडीकडे आपल्याला आलेलं आहे. या प्रत्येक गावामध्ये आपण निधी टाकतोय, भयंकर पद्धतीने काम करतोय आपण. प्रत्येक कार्यकर्त्याला डायरेक्ट मी असेल, जयवंतराव असेल,
आमदार साहेब असतील, आमदार साहेबांचे पी असतील, कुठलंही जर आम्हाला काम सांगितलं तर आम्ही त्या कार्यकर्त्याला 100% मदत करतोय. आणि त्यामुळं भाऊ आता आपली ही पार्टी जी भारतीय जनता पार्टी वाढलेली आहे, फार ताकदीनं वाढलेली आहे. आजच जिल्हा परिषद आपलं ग्रामपंचायतचे सदस्य इथले अमोलदादाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. लोक आपले प्रवेश करायला लागले, फार बरं वाटतंय. कारण ते एवढं सोपं नाही आणि कुठलीही निवडणूक आपण हलक्यात घेत नाही. लोकांना काय वाटतंय माहिती आहे का, येता आटपाडी निवडणूक आपण हलक्यात घेतली नाही. हलक्यात जर घेतली असती तर आपला विजय झाला नसता. ज्यावेळी मी पहिल्यांदा फिरायचो त्यावेळी म्हटलं पण नव्हतं की बापूसाहेबांची आणि आपली युती होईल आणि ही नगरपंचायत होईल. मी पहिल्यांदा फिरलो, पुन्हा जयदादा फिरले, पुन्हा आमदार साहेब फिरले, बापूसाहेब फिरले आणि साऱ्यांनी वाटलं युतीने ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी लोकांना वाढली की ह्याला काही मास्तर येडं झाले म्हणजे ह्यानं राजीनामा दिला, ह्याला कोण मतं देते म्हटले. आणि ज्यावेळी लिस्ट आमच्याकडे आली त्यावेळी युती सर 3000वर, सरोबया वरच्यावर, त्याच्यावर 2 नंबरला आणि 1 नंबरला सागर. म्हणजे एवढ्या पद्धतीने त्यांनी निगडीत केलं होतं. पण लोकांनी एवढा विश्वास दिला आणि आटपाडी नगरपंचायत आपल्या ताब्यामध्ये दिली. का दिली? त्यांना विश्वास वाटला की एक निष्कलंक चेहरा, युटी सरासारखा एक निष्कलंक चेहरा, एक शिक्षक पेशातला माणूस, आणि त्यांनी प्रशासन हाताळलंय. 2 वेळा ते शिक्षण बँकेचे चेअरमन आहेत, ते तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे इथला जो आपण उमेदवार देणार आहे, चांगला उमेदवार देणार आहे, काळजी करू नका. पैसा हा सर्वस्वी नाही, लक्षात घ्या. लोकांना वाटलं की युटीने पैसा, युटी सरांनी काही पैसा वाटला नाही. लोकांना वाटतं की लय पैसा वाटला, काय नसता, कालवा नसता. कालवा झाला पण चांगल्या पद्धतीने काम झालं. आता हिथं काय माहिती आहे का, दिगंजीमध्ये दिगंजी शेअर फार चांगला आहे. एवढं चांगला आहे, मी प्रत्येक वेळेस सांगतो की बाजारपेठ दिगंजीची 1 नंबर आहे. आतला इथला अमोलदादाला मी सांगितलं तर मोरे आहेत, इथं काटकर आहेत, ते काय म्हणत ही दोन्ही त्या समाजामध्ये लोक चालणार आहेत. आता प्रणवदादाचं काम आहे, आपण आपल्या लोकांमध्ये गेलं पाहिजे, आपल्या लोकांना भूमिका आपण सांगितलं पाहिजे. रामोजी समाजासाठी जे आपण काम केले ते आपण सांगितलं पाहिजे. वडर समाजासाठी आपण जे काम केले ते आपण सांगितलं पाहिजे. लिंगायत समाजासाठी आपण काम केले ते आपण सांगितलं पाहिजे. लोणारी समाजासाठी आपण काम केले ती लोकांना आपण सांगितलं पाहिजे. होलार समाजासाठी आपण जी मागणी केली आहे तीसुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे. कारण आपण तिथं पोचलं पाहिजे. आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत लोक आपल्याकडे वळत नाहीत. वैभव नाहीतर आपण नुसतं फिरायचं मग दिलीप भाऊ बघत्यालं असं होणार नाही. आता नवा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. जुना कार्यकर्ता आहेच, पण नवीन कार्यकर्ता जसा जसा तयार होईल त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. कारण मग आता काय होणार आहे, आता मग युती झाल्या आणि मग बसलं पाहिजे, आता हाय असं होऊन चालणार नाही. अरे भाऊ, आपल्या लोकांना आपली भूमिका मांडली पाहिजे. कारण या तालुक्यामध्ये जर स्वच्छ प्रतिमेची माणसं जर असली, काम करत असली तर हा तालुका पुढे जाणार आहे. आपण बघताय, आपण एकही म्हणतो 2014 पासून आपण सत्तेत आहे. एकाही कार्यकर्त्याला चुकीचं नेऊन आत टाकलाय, त्याला मारलाय, त्याला फोडलाय, त्याचा रस्ता अडवलाय, त्याला त्याच्याकडून तहसीलदाराकडून त्रास दिलाय, प्रांताकडून त्रास दिलाय, कलेक्टरनं त्रास दिलाय, असं आपल्या पार्टीमध्ये चालत नाही. आम्ही साऱ्यांना सोबत घेऊन जातो. विरोधाला आम्ही त्रास देत नाही. विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या संगत स्पर्धा करा. विकास तुम्ही किती निधी आणताय, आम्ही किती आणतोय, आपण अशी स्पर्धा लावूया आणि 100% ही स्पर्धा इथं लागणार आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण काम करतोय आणि आपल्या या तालुक्याला निधी कमीच पडणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो. काळजी करू नका. आता काय माहिती आहे का, सरपंच आपण झालो, घरकुलचा आपला प्रस्ताव असेल, ज्यावेळी मी सभापती झालो त्यावेळी शिवणा मांडलो, आमच्या तालुक्याला 2000 द्या, रमायचं 1000 आणि तुमचे ह्याचे पंतप्रधानचे 1000, 2000 दादा आम्ही घरकुल घेतली. तेव्हा ती यादी आता चालली आहे. ही लोकांना माहीत नाही. लोक काय म्हणतात आता चालले, आता काही नाही. ही त्यावेळी आपल्या काळात झालेली ती काम आता चाललेली आहे. आम्हाला काम करायचं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये का आपला माणूस गेला पाहिजे. तुम्ही बघताय आम्ही ज्यावेळी गेलो, आमच्या अगोदर पण गेलेत. असं काही नाही की म्हणून पहिली सत्ता होत नव्हती, लोक आपली जात होती, असं काही नाही. पण ज्यावेळी आम्ही आता नवीन नवीन पोरं गेलो, मी गेलो, अरुण बालटे साहेब गेले, इथं आपले रणदेव गेले, आमच्या गायकवाड मॅडम गेल्या आणि आम्ही चौघांनी एक संघ काम केलं. आणि या तालुक्याला न भूतो न भविष्य असा निधी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणला. आता आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे आता आपलं चारी जिल्हा परिषद सदस्य आणायचे आहेत. मग जिल्ह्यातील 100% आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषद येण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. मग आपलं मित्रपक्ष असतील, RPI असेल, शिवसेना असेल, त्यांना साऱ्यांना सोबत घेऊन आपण काम करणार आहे. पण तालुक्यामध्ये फार ताकदीनं आपण काम करायचं.
आता झालं काय आपण बघताय, ग्रामपंचायत आपल्या तालुक्याला बऱ्याच झाल्या, मोठ्या ग्रामपंचायत 1-2 आली नसेल, पण बाकीच्या ग्रामपंचायत आपण आल्या. आणि ग्रामपंचायतल्या प्रत्येक सरपंचाला तुम्ही विचारा, अरे भाऊ तुम्ही सुद्धा तुमच्या गावाचा बघा की प्रत्येक ह्याला आपण निधी दिलाय. गावामध्ये असं नाही की पडळकर साहेबाचा निधी आलाय आणि नुसता मोकळा नव्हतं, कुठे 2 लाख 3 लाख असला काय नाही, 25 लाख 30 लाख 50 लाख कोट्यापर्यंत गेलाय. कुरुंदवाडीसारखं गाव, छोटं गाव, तुम्ही जर साऱ्याने बघितलं असेल कुरुंदवाडी गावाचं आता बघा, परवा सोमवारी 5 कोटीच्या निधीचं उद्घाटन आहे. का दिलं तर आपला माणूस होता, ब वर्गामध्ये घातला. आज सोनारसिद्ध देवस्थान आपण ब वर्गामध्ये घालतोय, त्यासाठी आपला प्रस्ताव आहे. करसुंडीचं आपण बघताय तुम्ही, आज साहेबांनी 5 कोटीच्या कामाचं उद्घाटन केलं. त्यामुळं आपला माणूस महाराष्ट्र राज्यामध्ये फिरतोय आणि आपली जबाबदारी आहे साऱ्यांची की या दिगंची गटामध्ये तुम्ही ताकदीनं तुम्ही पळायचं आहे. तुम्हाला वाटतं की ही मिटिंग आज काय केली अजूनच झालं नाही, पण मला काळजी आहे ना, कारण तुम्ही हातपाडीतच गेला, हुरळून गेला तर मी पुन्हा काय करायचं. त्यामुळे मला आपली माणसं जागृत करायची आहे, ती लोकांपाशी जायचं आहे, आपलं विचार पटवायचा आहे, लोकांना तुम्ही प्रत्येकाला सांगायचं आहे. फार वाटतं लोकांना काय माहिती आहे का, एखादा जर ग्रामपंचायत सदस्य झाला तर तो सुद्धा बघत नाही खाली, त्याला वाटतं की बाबा म्हणून आता मी सदस्य झालोय आणि पुढच्या वेळी ते निवडून येत नाही. कारण काय लोकांचा संपर्क तुटतो. मग आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला प्रत्येक लोकांपाशी गेलं पाहिजे, त्याच्या समस्या काय त्या जाणून घेतल्या पाहिजे. त्या आता काय झालं, मी मगाची एका ठिकाणी गेलतो मिटिंगला, रस्ता अडवला तर आता काय ते गाव सांगत नाही, मग ती मला म्हणले आमच्या इथे सारे पुढारी चालवलेत, म्हणजे हरिभाऊसारखा, अमोलदादासारखा, प्रमोददादा हिनी बसून रस्ता अडवल्यात. हरिभाऊनं म्हणायचं ते अमोल माझा ऐकत नाही, त्याचा रस्ता अडव, अमोलनं म्हणायचं हरिभाऊचा अडव, हरिभाऊनं म्हणायचं इकडं पुजाऱ्याचा अडव, पुजाऱ्या म्हणायचं काळ्याचा अडव. हे असलं रस्ता आडवाआडवी करणं काय योग्य नाही. कारण आता शासनाने निर्णय दिला आहे, जिथं सर्वे नंबर आहे तिथं आता रस्त्याची नोंदच होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आपलं काम, भारतीय जनता पार्टीचं काम तुम्हाला सांगतो की आपण कुणाच्याही वाळल्या पावळ्या पाचोळ्या काम म्हणजे पाय देत नाही, पण आपल्यावर जर कोणी पाय दिला तर मग आपण सोडत नाही. आपण सांगतो, अगोदर सांगतो बाबांनो आम्ही तुझी छेड काढत नाही, पण आमची तुम्ही जर छेड काढली तर आम्ही सोडत नाही. मी माझ्या कार्यकर्त्याला, हरिभाऊ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तो कसलाही असू द्या, सामान्य असू द्या, झोपडीतला असू द्या, त्याला ताकदीला आम्ही कुठंच कमी पडत नाही. आता आर्थिक ताकद न देऊ द्या, पण बाकीची काय प्रशासनाची ताकद आहे ती तुम्हाला आम्ही कायम तुम्ही देणार आहे. तुम्ही कसलीही काळजी करायची नाही. आज आपण खरं तर महादेवाच्या मंदिरातून, महादेवाच्या मंदिरातून आपण सुरुवात करतोय आणि ही सुरुवात चांगल्या पद्धतीने पार पडते. आम्हाला सारं चेहरं इथं जेवढं चेहरं आले तर नाही, सारं राजकारणातला ही किडा येतं, हे काय साधं सुद्धा गडी नव्हतं काय कराय का, म्हणजे ही सारं गडी हुशार गडी आलेला आहे. तर त्यामुळं आपली ही मिटिंग चांगल्या पद्धतीने पार पडली. जयवंतरावने आणि अमोलदादाने कष्ट घेतलं, प्रणवदादाने घेतलं. उद्यासुद्धा करगणीची बैठक आहे. मला वाटतंय मुंबईची बैठक जर तुम्ही बघितली असेल साऱ्यांनी, बघितली नाही साऱ्यांनी मुंबईची बैठक, आम्ही सजासजी म्हणले, मी तर सरपंच म्हटलं आपलं जेवणा म्हटलं अरे 500 लोकांचं नियोजन करा. जयवंतराव होता माझ्यासोबत आणि 500 लोकांचं नियोजन आम्ही म्हटलं करूया, ठीक आहे. तर जेव्हा म्हटलं 700चं करा, मी म्हटलं ठीक आहे 700चं करूया. आणि 700चं आम्ही नियोजन केलं जेवणाचं. लोक आली 1450. आता डोकं फिरायची वेळ आली. जयवंतरावला आला म्हटलं तू आता तू तर काय इथं भाषण करायच्या नादा लागू नको. त्याला भाषण पण दिलं नाही, त्याला ताटव तिकडं म्हटलं जा म्हटलं दुसऱ्या हाटेत जुळणी कर. पुन्हा आम्हाला एवढा तारामळ झाले, म्हणजे एवढ्यात लोक ताकदीनं. कारण लोकांना काय झालं आहे, आमदार साहेबाचं भाषण ऐकायचं असते, आटपाडीचं काय चाललं आहे हे लोकांना बघायचं असते. लोकांना वाटतं की आटपाडीची नगरपंचायत आल्यामुळं लोक एवढी खुश आहेत आपली भाऊ, कारण तुम्ही ती जी ज्योत लावली त्याचा आता फार मोठा मशाल झाल्या, मशाल म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने काम झाले. लोकांना काय वाटतं जुनं भाजप नवं भाजप काय नाही, आम्ही साऱ्याला सोबत घेऊन जातो. मग आज तर स्टेजवर एक जण म्हणला की आम्हाला जुन्या भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य तिकीट द्या. ठीक आहे म्हणलं, तुला पाहिजे ते घे. लोकांनी म्हणलं पाहिजे ना मोहनबाला उभा करा, लोकांनी म्हणलं पाहिजे बाबा प्रवणला उभा करा, लोकांनी म्हणलं पाहिजे अमोलदादाला उभा करा. ज्या लोकांची हे आहे लोक फार चांगले आहेत, काम करणार भारतीय जनता पार्टीमध्ये कमी नाही. पण जी इच्छा आहे त्याला आपण पूर्ण करू. भारतीय जनता पार्टी आता काय जिल्हा परिषद 4 सदस्य आहेत आणि 15 झाल्यानंतर कुठं करायचं द्यायचं. ज्यावेळी आम्ही आटपाडी नगरपंचायतची मुलाखत घेतल्या त्यावेळी 66 लोक उभा आम्हाला वाटले. ते 66 लोकांनी अर्ज भरले की आम्ही इच्छुक आहे. का म्हणलं इथं नका खेळच व्हायला दिसतो या. कारण भारतीय जनता पार्टीची माणसं म्हणाले तुम्ही चर्चेतच नाही, कानात गेले काय नाही, तुम्ही 3 नंबरला आहे. 66 झाली. पुन्हा बघून आपण 56 लोकांनी आपले अर्ज भरले.
आणि त्यावेळी आपण बापूसाहेबांनी शेटनी एका झटक्यात सांगितलं की जी 17 जण होते 17 जणांना उमेदवारी दिली, कुणाची कुईसुद्धा नाही. आणि त्यामुळं आपण नगरपंचायत जिंकलंही देणार ठेवा. बंडखोरी भानगडच नाही. आता इथं सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषद तसंच होणार आहे. इथं ओबीसी पडलेलं आहे, पुन्हा खाली ओबीसी आहे, पुन्हा एससी आहे. जी काय सांगतील दोघं नेतं, या तालुक्याचे दोघं नेतं जी सांगतील ते आपण ठरवायचं. मला जर तालुक्यातले नेतं म्हटलं तुम्ही थांबा तर मी थांबलं पाहिजे, नाही तर उगाच मग मी बघतो दुसरीकडे जातो तिकडून उभा राहतो, काय होत नाही. कारण कार्यकर्ता गेला ना त्याच्या घरातलं मतदान जाते फक्त. भाऊची मंडळी, भाऊचा पोरगा, प्रमाण पडळकर, त्याची बायको, त्याचा पोरगा. कार्यकर्ते पार्टी सोडून जात नाहीत. लोकांना वाटतं मी लय मोठा आहे, असं काय शक्य नाही. त्यामुळं आपल्याला बंडखोरी थांबवायची आहे. आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांनी आपण दुसऱ्यांना हलक्यात घ्यायचं नाही कवाच. आपण हलक्यात घेतलं किती बघताय काय होतं. तिने आपल्या हलक्यात घेतलं. युटीचा राजीनामा झाला तर माझ्या एका मित्राला त्यांनी जतूनला फोन केला होता, माझे मित्र जिल्हा परिषद सदस्य सरकारे साहेब. आणि त्यांना फोन केले, हे मास्तर म्हणले कर्ज बाजार आहे, ह्याला काय म्हणले काय नाही म्हणले, लय फरकान पडते काय असं नाही. आणि ज्यावेळी निवडून आले तेव्हा त्या मित्राला मी म्हटलं त्याला फोन करा आता. अरे ते मास्तर कर्ज बाजार निवडून कसं आलं. 10 कॉल झालं, 11वा झाला, 12वा झाला, असं करत त्यानं 30 कॉल केलं, पण त्यानं फोन उचलला नाही. मला आहे प्रतिक्रिया ऐकायची. मी त्याला म्हणतो तू फोन कर, उचलत नाही तोपर्यंत, पण त्यानं उचलला नाही. त्यामुळं आपण इथं फार चांगल्या पद्धतीने काम करतो. मी राजेवाडीला श्रीकांडे साहेब तुमच्या इथे एवढा निधी टाकला आहे, माझ्याकडे ग्रामपंचायत नव्हती तरीसुद्धा मी निधी टाकला आहे. हे आम्हाला असं वाटत नाही की बाबांनो ती ग्रामपंचायत आमच्याकडे नाही, ते सरपंच आमच्याकडे नाही. अरे तिथलं नसलं तर 45% लोक आमचे आहेत ना. सत्ता किती मतात जाते, हां किती मतात सत्ता जाते. हे 5-10 मतात, 100 मतात, 150 मतात, 150 मतावर हातावर गेली तर बाकीची माणसं माझ्या इथे ना. त्या माणसाचं काम माझं करायची जबाबदार आहे. त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका. पळसखेलचं आमच्या इथं लोक आलेत. पळसखेलच्या लोकांना विचारा की तुम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आणल्यापासून त्या गावाला निधी किती आला आहे. तुम्ही इथं ह्याचे आले असते पिशेवाडीच्या लोकांना विचारा, फार आपण निधी दिला आहे. असं काय नाही की ग्रामपंचायत आपल्यालाच पाहिजे, आवळाची ग्रामपंचायत आपल्याला पाहिजे, असं काय नाही. आपल्याला निधी आल्यानंतर आपण त्या भागाचं नेता आहे. ज्यावेळी आता युटी सर नगराध्यक्ष झाले ती काय नुसते आपल्या भारतीय जनता पार्टीचं नाही, ज्यानं मत दिलं त्यांचं पण ते नगराध्यक्ष आहेत, ज्यानं नाही दिलं त्यांचं पण ते नगराध्यक्ष आहे. त्यानं कामच केलं पाहिजे. मी जिल्ह्याला सभापती झालो, एकही गाव असं नाही, एक कुठल्या पण गावात जायचं की तिथं निधी टाकला नाही. 132 कोटीचा निधी 2.5 वर्षामध्ये टाकणारा महाराष्ट्रातला एक नवमी विजय ठेवा. कोणाला वाटतंय का. आणि मी तर अडाणी माणूस, म्हणायची 10वी शिकले. मला त्यावेळी भारतात ते आमचे मित्र आहेत, तात्या म्हणले आता हे सभापती होऊन कसं कसं करायचं. मला जेव्हा बोलावं म्हणले तुम्ही ग्रामपंचायतला सदस्य नाही, काय नाही, कसं काय केलं. अरे गाव गाड्यातला माणूस असला त्याला सारं जुळतं. त्याला बांधावलं जायला माहीत असते, त्याला मातीला गेल्यानंतर काय माहीत आहे, लग्नात गेल्यानंतर काय आहे, साऱ्या गोष्टी त्याला माहीत असते त्या. त्यामुळं पोलिटिशियन गेल्यानंतर काय बोलायचं हे साऱ्या लोकांना कळतं. इथं जेवढं गडी बसल्यातच नाही की माझ्यापेक्षा पुढचं येतं, त्याला साऱ्याला माहीत आहे. रोज दप्तर घेऊन तिथं येतं. तहसीलदार कार्यामध्ये जर गेलो तर आपल्या सारं दिसतेलं की बाबा कोणाचं तर आलंय, कोणाचं भांडण आहे, गाडीवर 2-3 गेलेलं असते. आशीर्वादमध्ये जर गेलं तर जेव्हा मला 100% गावत्यात. म्हणजे ही गाव गाड्याली लोक आहेत, त्यांना माहीत आहे तहसीलदारापाशी काय बोलायचं आहे, BDOपाशी काय बोलायचं आहे, वन विभागामध्ये आपल्याला काय काम आहे, मोजणीच्या ऑफिसमध्ये काय काम आहे. आम्ही जेवढं फिरतो त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही लोक फिरता. माझं तुम्ही ही जाळा आहे. आम्ही जर नेतेगिरी करत असलो अरे भाऊ, तर तुम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते, जोपर्यंत ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता पळत नाही तोपर्यंत पार्टी सत्तेत बसत नाही, ही साऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण गाफील राहायचं नाही. गाफील न राहण्यासाठी आपली बैठक आहे. ही बैठकीला काय मी नेता नव्हे, मी कार्यकर्ता आहे तुमच्यासारखा. मला वाटत नाही मी नेता झालो आहे, शक्यच होणार नाही. कारण आमदार साहेबाच्या पाठीमागं आपल्याला लढायचं आहे. बापूसाहेबांचं त्यांचं व्याप आहे. आपण लगेच पाहिजे, लगेच म्हणणार बापूसाहेब पाहिजे, आमदार साहेब पाहिजे, ती पण येतील, पण ते एक दिवस येतील ना. रोज त्यांनी फिरायचं घरोघरी म्हणजे बरं नाही ना. आता मला मोकळा वेळ आहे, पुन्हा मी पण नाही फिरणार. मला पण आता मी काल विट्याची बैठक घेतल्या. विट्याच्या बैठकीमध्ये आपल्याला 4 सदस्य आहेत. तिथले ग्रामपंचायत समिती सदस्य निवडणूक लढवायची आहे. पुन्हा मला जतला जायचं आहे. मग आपली लोक झोपाय नकोत ना. नाहीतर दुसऱ्याच्या घरी मी हिंडायचो ना, आमचं कोंबड्या फस्त व्हायच्या. म्हणून मी आज ठरवले आपलं खुरड आधी पॅक करूया. म्हणजे आज खुरड्याचं मालक प्रत्येक गावात आलेत ना, त्यांनी जायचं कोंबडी आपली 8 टाकायची, कोलप लावायची, येलाची कोंबडी 8 टाकायची, खुरड लावायची. ह्यासाठी आजची बैठक आहे. म्हणजे आपण त्याला जागा नाही. आज गारोडे आला एक पहिल्यांदा वाजवतो गोबू 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 गोबू,
हे आज वाजवायचं काम चाललंय आपल्याला. पार्टी आपली जागृत करायची आहे आणि त्यानंतर आपण मग पुढच्या जी बैठक आहे त्या बैठका आपल्या होतील. आचारसंहिता आता मला वाटतं सोमवारी अशी लागल अशी शक्यता आहे. मग सोमवारनंतर पुन्हा आपल्याला कार्यक्रम घेता येत नाही. मग ती परवानगी आली पुन्हा अर्ज द्या. याच्यापेक्षा आपण ज्या पद्धतीने घ्या तुम्ही सुद्धा गावगाड्यामध्ये प्रत्येक गावोगावी आता गेल्यानंतर आपण बैठक घ्या. लोकांना समजून सांगा. कोणी उमेदवार असू द्या. मग आता कोणाला जर वाटलं कवठुळीचा दिला, बापूसाहेब म्हणले आम्हाला कवठुळीचा द्यायचा आहे, मग आपण निवडून आणायचं आपली जबाबदारी आहे. कोण म्हणलं बाबा पुजरवाडीचा दिला, तिथला दिला आणणार पाहिजे. कोण म्हणलं राजवाडीचा दिला, असं म्हणायचं नाही. जी नेते देतील त्यांनी दगड देऊ द्या. काय तो नेता आपण निवडून आणायचं काम आपली जबाबदार आहे. मग पुन्हा घ्यायचं देण्यात द्या. आणि 100% मला खात्री आहे तुम्ही सारे पाल सरपंच तुम्ही डेलो पडू नका. नाहीतर तुम्ही जेवणराव तेवढं लिंबूडन पिशेवाडीच करा. देवा इकडे जरा तयार करायला लागतं तुम्हाला. त्यामुळं तुम्ही सारेजण या कार्यक्रमाला आला. मला तर वाटतंय न भूतो न भविष्य इलेक्शन आपण करू. कसं करू, पाहाल तर करू. नाहीतर म्हणणार शेट म्हणल्यात न भूतो न भविष्य करू, तुम्ही जाऊ झोपणार आणि मग माझा अवघड होईल. काय वाईट अवस्था होऊन जाईल आपली. पण होणार नाही, कारण आपण काम केलं आहे. ही आम्ही 14 पासून आल्यापासून जसं मला वाटतंय मी 17 जिल्हा परिषद सदस्य झालो आणि आमदार साहेब 19ला झाले. त्यानंतर जे आपण निधी टाकलाय, फार निधी टाकलाय. आणि इथं शिरकांडे साहेब आमचे मित्र आहेत, त्यांना माहीत आहे. ते आम्हाला नव्हतं माहीत, आता आले आहेत बरोबर का. पण कामाची पद्धत त्यांना मी विचारलं नाही कुठल्या पार्टीचं, त्यांना विचारा. त्यांचा बाचा माझा मित्र आहे आणि ते मला घेऊन आले. मला म्हणले असं असं काम आहे. ठीक आहे म्हटलं. ती मला आधी सांगायला लागले मी असं काम करतो. अरे थांबा म्हटलं बघूया. माझं जे जुळत नाही त्याला मला फोन करायला लावला. मी केला, काम झालं न झालं त्याचा विषय नाही. पण आपली काम करण्याची पद्धत आहे. येणारा कार्यकर्ता त्याचा मान सन्मान आणि त्याचं ऐकून घेणं गारण आणि त्याच्यासाठी फोन करणं. काम होईल न होईल पण त्या माणसाला वेळ द्यायची जबाबदारी प्रमाणात पळगरची. त्याला मान सन्मान द्यायची जबाबदारी माझी. ही माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी हृदयात ठेवतो. आणि कार्यकर्ता हा तर हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं काम माझं आहे. त्याच्या सुखात असेल दुःखात असेल मी जाईल. त्यामुळं तुम्ही साऱ्यांनी ही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. शब्द देण्यात ठेवा. नाहीतर पुन्हा मला हलक्यात आपल्याला घ्यायचं नाही, आपण हलक्यात राहायचं नाही. म्हणून ही आपली बैठक आहे. या बैठकीला तुम्ही सर्वजण या गटातल्या आला. मलासुद्धा आनंद झाला आणि ही बैठक आपली चांगल्या पद्धतीनं पार पडली. खरं तर अमोलदादा म्हणते आमची लोक तिकडे गेले याला पालीला 2-3 दिवस पुढे जाऊ द्या. अरे 3 दिवस पुढे जाऊन करायचं काय म्हणलं. आता सोमवार मग लागली तर पुन्हा आचारसंहिता काय करायची. पुन्हा आपल्याला रान उरकाय नको का. रान उरकायचं नाही. रान पसारा मोठा आहे आपला. त्यामुळे ही आपण बैठक घेतली. या बैठकीला तुम्ही सर्वजण आला, आनंद झाला आणि तुमचं मनापासून हृदयातून आभार व्यक्त करतो. आभार यासाठी व्यक्त करतो की तुम्ही या टायमाला खरं तर बऱ्याच जणांच्या धारा काढायच्या त्या. आपण आता शेतकरी फार पुढे चाललो आहे. प्रत्येक घरात 1-2 धारा आहेत त्या काढायच्या गाय आहेत त्या. त्यामुळे तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आला आणि या महादेवाचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वांनी जायचं आहे. आणि प्रत्येकाने आपले हरिभाऊ आता तुम्ही सारे जबाबदार माणसं आहे. रोज 1-2 फुट तर आम्हाला आला पाहिजे की गावात आपली बैठक झाल्या. प्रत्येका ठिकाणी तुम्ही 4-10 माणसं बसा, बैठक घ्या. लोकांना कळलं पाहिजे की म्हणून आपली बैठक झाल्या आणि ही कर चला. आणि त्या बैठकी आम्हाला व्हॉट्सअप करा. काय अडचण नाही. मला करा व्हॉट्सअपला, जेवणरावला करा आणि कुणाला करा व्हॉट्सअपला. आणि आनंद आहे. आता इथं तर संदीपराव पुजारी आपल्याला आले ना इथं. मी पुजाऱ्याला फोडायचं काय तुम्हाला एक उदाहरण देतो. मी संदीपान पुजाऱ्यांना का फोडायचं माझा प्रयत्न केला कारण सांगतो. इथं विक्रम कुठे आमचा विक्रांत मला पडकवाडीमध्ये आमच्या इलेक्शन झालं मागच्या वेळेस माहिती असो लोकांना. पडकरवाडी इलेक्शन झाल्यानंतर माझ्या आईला गावानं बिनविरोध केलं. तिथं आमचं 6 जण इच्छुक होतं उमेदवार. आमच्या इथं म्हणजे माझ्याच घरातले सारे, माझ्या घरात 2, आमच्या पाहुण्याचे 2 असे इच्छुक होते. इच्छुक नसताना गावाने एका शिक्षक आहेत बाबासाहेब पडळकर गुरुजी म्हणून, त्यांनी तोडगा काढला. ही मिटना ह्या 6 जणांना माघार काढलं आणि 7वी आमची आई उभा केली. म्हणजे तुमचं मिटलं. गाळा तालुक्यातल्या साऱ्या पुढाऱ्यांनी माझ्या आईच्या विरोधात माझी बहीण उभा केली. काय केलं, माझ्या आईच्या विरोधात माझी बहीण उभा केली. मी बहिणीला म्हटलं ठीक आहे. म्हणलं अगं आता म्हटलं माझ्या आईचं तुझ्या म्हणजे तुझं आता नाव माझं टी व्हीला आलं, सारे आले, राहू दे म्हणलं 1 महिना आपण आईला सरपंच करू आणि आईला सरपंच केलं तर तू राजीनामा देऊ आणि लगेच तुला करू. पण ह्या पुढाऱ्यानं असं पंप घातला. आमच्या दाजीला 5 लाख रुपये आणून टाकले. दाजीवर 5 लाख बैलांनी एरबडून गेलं. तेव्हा पण सुद्धा त्याला जळता जळणार पैसा
2 पोरं डॉक्टर आहे ती, एक दुकानदार आहे, सारा आहे. 5 वेळा बोललो भाऊजी पण लागलं पळायला इकडं तिकडं. मग आम्ही आता ठरवलं, ज्या लोकांनी माझ्या गावामध्ये इलेक्शन लावलं त्यांच्या गावामध्ये मी आहे तोपर्यंत इलेक्शन लागलं. म्हणून या सरपंचाला मी फोडलं. माझं दुसरं काय देणं. मी कार्यकर्ता असा आहे की मी दुसऱ्याचे नेतेगिरी पण आहे ना. तुमच्या गावात आम्ही लक्ष घालत नव्हतो. आमच्या गावात तुम्ही पण घालत. माझं छोटं गाव आहे, 530 मतदान. काय इलेक्शन घ्यायचं आहे. 20 वर्ष आम्ही बिनविरोध काढलं आहे, 20 वर्ष, आणि पुन्हा आमचे इलेक्शन लावलं आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये पुजारवाडीचं जर इलेक्शन 100% असणार. कोण नसला तर दाढेवाला इकडं आहे आमचा. काय थेटला आता थेट आहे. त्यामुळं हे एक विनोदचा भाग झाला. पुन्हा तुम्ही सर्व झाला, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.